मित्रो, सर्वांना जागतिक मातृदिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा। जगातील सर्व मातांना विनम्र अभिवादन। माझ्या माईच्या चरणी विनम्र अभिवादन। मित्रो, आई हे नातं आपल्या भाविश्वाने व्यापून टाकलेलं नातं असतं आणि आपल्या जडणघडणीमध्ये तर सर्वाधिक वाटा जर कोणाचा असेल तर ते आपल्या आईचा, आपल्या वडिलांचा असतो। तर आज आई मातृदिनानिमित्त आईविषयी काही आठवणी आणि आईविषयी काय शिकायला मिळालं या संदर्भात मी आपल्यासोबत हितगुज करणार आहे। प्रत्येकाचीच आई प्रेम देणारी, प्रत्येकाचीच आई संस्कार करणारी, प्रत्येकाचीच आई आपल्या लेकरासाठी तळमळणारी, आपण स्वतः उपाशी राहील परंतु लेकराच्या मुखामध्ये घास गेला पाहिजे ही भावना बाळगून जगणारी आई, आधी लेकराला जीव घालणारी आई सगळ्यांची आई असते। माझी आई तशीच होती। गावामध्ये ते पूर्वी शिदोरी द्यायचा प्रकार होता। घरोघर वाटत होते, कोणी काही कार्यक्रम असला की ते शिदोरी आणायचे आणि त्या ज्याच्या घरी आली जाई ते घरी प्रत्येक घरामध्ये एक ते तेलची लाडू किंवा असे काही करंजी असे पदार्थ ते असायचे आणि ते आणायचे। आम्ही जरी घरी नसलो तरी येईपर्यंत ते झाकून ठेवून आल्यानंतर ते आम्हाला आई माझी द्यायची। मला या निमित्ताने हे सांगायचं आहे की खरं तर आपण हातात आल्यानंतर कोणालाही खावं वाटणं साहजिक असते, परंतु आईचं हे असं नातं असते ती पहिल्यांदा आपल्या लेकरांचा विचार करते, पहिल्यांदा आपल्या लेकरांचा विचार करते। कष्टाचे संस्कार, निर्वेशनीपणाचे संस्कार जे माझ्यावर झाले त्यामध्ये माझ्या आईचा सिंहाचा वाटा आहे। ती सुपारीचं सुद्धा व्यसन असूनही माणसाला असं सातत्यानं सांगायची आणि एवढंच ती धार्मिक वृत्तीची होती, उपासतापासावर तिचा विश्वास होताच, पण ती अंधश्रद्धा नव्हती की जेणेकरून की कष्ट न करता दे रे हरी पलंगावरी सगळं काही मिळते या भावना तिच्या मनात कधीच नव्हते। दे रे हरी पलंगावरी असं होत नसते, कष्ट करावेच लागते ही तिची धारणा होती। त्याच्यामुळं कष्टाच्या संदर्भामध्ये कुठेच कमी पडता कामा नये अशाच पद्धतीचे संस्कार ती करायची। एक गोष्ट मला आजही आठवते, माझी माय ती गोष्ट वारंवार सांगत असते। ती गोष्ट अशी आहे, त्या गोष्टीतून शिकण्यासारखं काय आहे ते आपण बघूया। एक शेतकरी असतो आणि परीश कल्पना आहे, पण परीश त्याला दगड समजून आपल्या आवताच्या समोर ठेवतो, म्हणजे आवताच्या म्हणजे वखरताना त्याचं अधिक वजन पडावं म्हणून शेतकरी दगड ठेवत असतो त्या वखरावर, आणि तसंच तो वखरावर दगड म्हणून त्यांनी परीश ठेवलेला होता। अशी ती गोष्ट आहे, फक्त तुम्ही गोष्ट म्हणून समजून घ्या। मग ते एका महाराज साधू त्या रस्त्यानं जात होता आणि त्यांना अरे म्हणाला की अरे रे रे ते परीश आहे आणि त्याला दगड समजलास की काय, आणि असं म्हणताच तो परीश गतीने तिथून निघाला आणि तिथं बाजूला जे एक मोठा ढो होता त्या डोहात पडला।
आता डोहात पडल्यानंतर ते डोहात एवढं खोल होतं की तिथं अंत निघत नव्हता. म्हणजे अति तळाला कोणालाच जाता येत नव्हतं आतापर्यंत, इतकं ते पाणी तिन्ही ऋतूमध्ये असायचं. मग आता मग तो त्या साधूने सांगितलं त्या शेतकऱ्याला की मी तुला मात्र हे नक्की काढून देतो वर. मग काय करायचं? तर त्याने म्हटलं तुझ्या घरी गाय आहे का? हो. मग एक कर म्हणे, ते गाईचं जे वासरू गोरं होईल ना तेव्हा त्या गाईच्या गोऱ्याला संपूर्ण दूध पिऊ दे. त्या गोऱ्याला संपूर्ण दूध पिऊ दे आणि थोडं देखील दूध काढायचं नाही असं सांगितलं. मग तुला ते परिश मी काढून देतो. काही हरकत नाही महाराज म्हटलं. काही मग त्या गोरं जन्माला आल्यानंतर जे दूध संपूर्ण तेच प्यायचं. मग काही 1-2 वर्षानंतर महाराज त्या ठिकाणी आल्यानंतर त्या गोऱ्याला चांगला मोठा झालेला होता तो. त्याला बोलवलं, त्याला घेऊन आला तो शेतकरी त्या जिथं मोठा पाणी ज्या ठिकाणी ते विहिरीसारखं होतं त्या विहिरीच्या जवळ त्याला घेऊन आला आणि त्या विहिरीमध्ये म्हणजे होळाचाच तो भाग होता पाणीच्या, त्या ठिकाणी घेऊन आला आणि त्याला मध्ये सोडण्यात आलं. त्या पाण्यामध्ये महाराजांनी सोडलं आणि तो मग गोरा मध्ये गेला पाण्याच्या आत आणि तो परीस वर घेऊन आला. वर म्हणजे पाण्याच्या वर आला, दिसू लागला फक्त परीस त्याला आणलेला तोंडात धरून. परंतु त्याची काहीतरी शक्ती कमी पडली थोडी आणि तो आत गेला. परत एकदा आला आणि परत आत गेला आणि परत तो आणू शकला नाही. परीस पुन्हा मात्र आणू शकला नाही. तेव्हा त्या महाराजांनी सांगितलं थोडीशी शक्ती कमी पडली, नाहीतर परीस हाती लागला असता. मग काय झालं? याचं दूध कोणीतरी काढलेलं आहे थोडं तरी. त्याने म्हणले नाही, सगळ्या महिलांना घरातलं बोललो नाही, पण एक महिला म्हणाली काढलंय थोडंसं, पण आम्ही काही खाल्लं नाही, ते नागपंचमीच्या दिवशी देवासाठी काढलं होतं. हां, त्यानं सांगितलं. बस ते थोडंसं दुधामुळे कमी पडले. आता याच्यामध्ये ते खरं ही कथा आहे, ही काल्पनिक कथा आहे, पण त्यातून माय मला सांगायची की बाबा आपणही कष्टामध्ये कमी पडलो तर मागे पडतो. असा संदर्भ, कष्ट करत असताना मागे पडू नये, थोडी कष्टात कसूर ठेवू नये, असा बोध देण्यासाठीची ही कथा ती सांगायची. म्हणजे अशा अनेक कथा, गीतं, उखाणे, म्हणी तिच्याकडे प्रचंड साठा होता. अनेक लोकगीतं, पड रे पाऊसा, होऊ दे वल्ली माती, कुणबी आला काकुलती गाईच्या चाऱ्यासाठी, एक नाही अनेक गीतं. किंवा फाशी पारड्यानं फासा घातिलाय माळा भोवताली, त्यात गुंतून पडलंय मिरग हारणी देवा मिरग हारणी. ही ती आईने सांगितलेली, ही माईने सांगितलेली ही लोकगीत आहे. मग त्याची कथा फार मस्त, मला ते आवडते. मग त्यानंतर त्या पारध्याने गळा लाविलाय दोरी, आणलाय मार्गानं, आणि गावामध्ये ते हरीण आणल्यानंतर तेव्हा तो बोलू लागला घेता का ओ हरीण. तर अशा पद्धतीचं ते वाक्य आहे, ओळ आहे त्याच्यातली. आणि मग तेव्हा गावामध्ये, तिथल्या शहरामध्ये, मोठं गाव, तिथे एक राजासारखा व्यक्ती राहायचा. त्या राजानं ते हरीण विकत घेतलं 5 रुपयाला, असा त्याच्यात संदर्भात आहे. मग दुपारची वेळ झाल्यानंतर त्या हरणाला कापून खायचं त्याने राजाने ठरवलं. दुपारची वेळ झाली, आता करावं भोजन, असा आदेश राजाने सोडला. त्या हरणीला कापून भोजन तयार करा असा आदेश सोडला. तवा ती हरणी बोलू लागली, राजा कारण देवा राजा कारण, वनामध्ये 2 बाळ येतो पाजवून, देवा येतो पाजवून. राजाला ती विनंती करू लागली
की माझे 2 बाळ वनामध्ये आहेत, मी त्याला पाजून येते, तोपर्यंत मला सुट्टी द्या, सुटका करा माझी, आणि परत मग मी त्यांना पाजते आणि सांगून येते परत. तेव्हा त्या राजाला दया आली आणि ती ठीक आहे म्हणले. त्या हरणीला सांगितलं तू जा. तेव्हा ती हरणी पळू लागली आल्या मार्गानं, देवा आल्या मार्गानं. आणि मग ती जेव्हा आपल्या पिल्लांच्या जवळ आली तेव्हा पिल्लाला ती काय म्हणते, ए रे बाळा पी रे थान, जान लवकरीन देवा जान लवकरीन, देवा जान लवकरीन. तेव्हा ती बाळाला ते दूध प्यावं वाटत नाही यायचं. काग कडू थान, सांग आम्हा तू वर्तमान, म्हणजे हे काय घडले ते सांग आई, सांग माय, असं त्या हरणीला तिचे बाळ म्हणतात की असं काय घडलं, आज कडू का थान लागले, म्हणजे आम्हाला दूध तुझं गोड लागत नाही आज, काय झालं, अशा पद्धतीचे ते बाळ विचारतात. तेव्हा ती सांग, काय सांगू बाळा माझा वर्तमान, देवा वर्तमान, फाशी पारद्यानं फाशी घातलाय माळा भोवताली, देवा माळा भोवताली, त्यात गुंतून पडलंय मिरग हारणी, देवा मिरग हारणी. अशा स्वरूपाची ती संपूर्ण कथा राजापर्यंत जाते. आणि मग राजाने कसं मला सोडलं, मग मी कसे आले, ही सगळं वर्तन सांगते. आणि आता ए रे बाळा पी रे थान, जान लवकरीन देवा जान लवकरीन, असं तेव्हा त्यानंतर जेव्हा म्हणते ती, तेव्हा ती बाळ म्हणू लागले की तुझं आज काही आम्हाला हे दूध गोड लागत नाही. मग ती जाणं लवकर ती जातो म्हणते मी आता. तेव्हा ते बाळ सांगतात की आम्ही पण तुझ्या येतो. मग ती तेव्हा ती हरणी निघाली आल्या मार्गानं, परत ती आल्या मार्गानं ती हरणी निघते आणि राजाकडे जाते. तेव्हा राजा भोजन करण्याचा आदेश देतात. तेव्हा ते बाळ त्या हरणीचे म्हणतात, निबर हरणे द्याव्या सोडून, देवा द्याव्या सोडून, द्याव्या सोडून. त्या हरणीसोबत अजून एखादी असेल कदाचित म्हणून तो शब्द आलेला आहे. निबर हरण्या द्याव्या सोडून, देवा द्याव्या सोडून, आम्ही कवळे बाळ आमचं करावं भोजन, देवा करावं भोजन. म्हणजे ते पिल्ल हरणीचे त्या राजाला विनंती करतात की हरण्याला सोडून द्या, पण आम्ही कवळे बाळ आहात, आमचंच मटण करून तुम्ही जेवण करा, आमच्या आईला कापू नका. अशा पद्धतीची कळकळीची विनंती जेव्हा करतात तेव्हा राजाच्या मनामध्ये हृदय परिवर्तन होते आणि तिला पण सोडून देतात. म्हणजे अशा स्वरूपाच्या अनेक लोककथा, गीतं, जात्यावरच्या ओया चा भांडार होता. आणि मग ते मी खूप ऐकायचो आणि त्यातून मला त्याचा एवढा फायदा पुढच्या ह्याच्यात झाला की आमच्या वेळेस MA ला लोकसाहित्य होतं. नेट एक्झामसाठी लोकसाहित्य हा विषय होता आणि मी नेट एक्झाम पहिल्या प्रयत्नात पास होण्यासाठी सुद्धा माईचं हे सहकार्य झालं. मला सगळ्या लोककथा, हे गीताचे ओळी तेव्हा पूर्ण पाठ होतं. अनेक कथा आहेत. आज सगळ्या कथा आज इथं काही सांगणं होणार नाही, पण आईच्या प्रेमाची एक गोष्ट आई सांगायची. आईचं काळीज कसं असते, आईच्या काळजाची एक गोष्ट आई सांगायची. पुन्हा दुसरं एक तशा अनेक गोष्टी आहेत. फक्त एक गोष्ट सांगतो मी आपल्याला या निमित्तानं. एका आईचं मूल हरून झाल्यानंतर एका महिलेला ते लहान असतानाच हरवते ते लेकरू, आणि मग ती एका महिलेला सापडते आणि मग ती महिला त्याचं पालन पोषण करते. पण ही आई काही आपल्या मुलाचा ध्यास सोडत नाही, ती शोधतच राहते आणि मग पत्ता लागते की अमुक गावामध्ये हे लेकरू तिचं आहे. मग ती जाते, माझं लेकरू आहे मला दे म्हणून. ही खरी आई. ती म्हणते नाही माझं आहे ते. मग आता खरं खोटं करायचं काय. मग ते राजाकडे जाते ती गोष्ट. तेव्हा राजाकडे जाते
आणि दोघेही म्हणतात माझं आहे, दोघे म्हणतात माझं आहे. तेव्हा प्रधानाला राजा विचारता याच्यावर काय पर्याय करायचा. तेव्हा प्रधान म्हणतो काय नाही, याला कापायचं आहे लेकराला, एक तुकडा हिला द्यायचा, एक तुकडा हिला देऊन टाकायचा. मग पटतं का, ती खोटे आहे म्हणते, ठीक आहे मग आता ही तसं घेऊनच जाणार तर मरू जाऊ द्या मग. पण ही मात्र खरी आहे म्हणते, राजा माझ्या बाळाला कापू नका, तिच्याचकडे का असे ना पण राहू दे, जिथं असेल तर सुखाच राहू दे, मी तशी आली तशी जाईल निघून, परंतु माझ्या लेकराला कापलेलं मी सहन करू शकणार नाही. अशा अनेक गोष्टी आणि भाविश्व समृद्ध व्हायला मदत झाली या लोककथांच्या माध्यमातून, लोकगीतांच्या माध्यमातून. तर मित्रो, या गोष्टी कष्टाची लाज बाळगू नये, कामाची लाज बाळगू नये, आणि कष्ट हे प्रत्येकाला करावे लागतात, हा जो भाग ती सातत्यानं सांगायची. आणि त्याचबरोबर तिनं गरिबीचं किंवा आपल्या घरात काही नसल्याचं कधी काही असं भांडवल केलेलं नाही. आहे त्याच्यामध्ये गोड मानून घेणं, यामध्ये तिला खूप जमलेलं होतं. नाहीतरी म्हणजे आहे त्या सिच्युएशनमध्ये कसा मार्ग काढावा ही माईकडूनचा झालेला संस्कार. आणि त्या आपल्या परिस्थितीला, म्हणजे आपल्याकडे शेती होती, शेतात काम करायला लागायचं, शेतात जे पिकलं त्याच्यावरच आमचा उदरनिर्वाह व्हायचा. पण जे काही असेल त्या पद्धतीनं त्याच्यातच उदरनिर्वाह करताना, किंवा तिच्या पायाची जी चप्पल असायची ती मोचीकडे जाऊन अनेकदा ती शिवून घ्यायची, पण ती त्रागा असं काही करायचं नाही की ठीक आहे चालत राहते म्हणायचं. म्हणजे चालत राहते म्हणणं आणि आहे त्या परिस्थितीत मार्ग काढणं हा सुद्धा एक तिचा गुण. आणि या परिस्थितीला कोणावर तरी ब्लेम करायचं नाही. तिला असं वाटायचं की ही आपल्या आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्यात जे काही येतं तिला प्रारब्धावर वगैरे विश्वास होता. ते आपल्याला काहीतरी प्रारब्ध आहे, आपल्या नशिबाला जे आलेलं आहे त्या नशिबात आलेल्याला स्वीकारायचं आणि आपल्याला जे काही जमते त्याच्यातून मार्ग काढून पुढं जायचं. असं तिचं, नदीसुद्धा पुढे जाते अडथळे आले तरी, असं ती सांगायची. आणि मग त्याच्यातून पुढं जाण्याचा मात्र तिचा संदेश कायम असायचा. आणि आहे त्याच्यातून मार्ग काढण्याचा एक प्रसंग मला या निमित्ताने मी सांगतो की म्हणजे आजूळ कारला रातोळीच्या बाजूला, तेव्हा दोन्ही मामा तिथं राहायचे. आता ते नांदेडला राहतात, मोठे मामा नाहीत, आता छोटेच मामा आहेत. तर त्यावेळेस आम्ही तिथं जायचो आणि मग काय असायचं, मग दरेगावून निघाल्यानंतर मांजरमला आल्यानंतर दरेगावून पायी चालत यायचो. मग मांजरमला आल्यानंतर तिथं काय पहिलं असे काही ऑटो आणि काळ्या पिवळ्या नव्हत्या, एस-टी आली तरच जाता यायचं. मग तिथं गेलं की म्हणायची कोणी एस-टी निघून गेली, मग माय म्हणायची की चला गडग्यापर्यंत जाऊ, मग गडग्यापर्यंत जायचे. मग जाताना कथा, गोष्टी, गाणे, अशा कोडे सांगायचे वेगवेगळे. इथून दोरी फेकली, पुण्याला जाऊन टेकली काय, तर तेच वाट भले गाठ काय, तर चांदण्या तेच चांदण्या काय, वरगोंड्या काय, तर गेचडं तेच गेचडं, 3 पाय मेचडं म्हणजे काय, तर वावडी तेच वावडी, घर सावडी म्हणजे काय, घर सावडी म्हणजे घर हे झाडू फडा. अशा पद्धतीच्या अशा काही विचारून मग त्याच्यातून कोड्याच्या स्वरूपाचे उखाणे ते सांगायचे अशा. आणि त्याच्यातून एक मस्त करमणूकही व्हायची आणि आम्ही पुढे जायचो. मग गडग्यावर गेल्यानंतर समजा मग ती म्हणायची अजून इथं जवळच आहे जाऊ कारला तिच्या. मग तिथं तुम्हाला काहीतरी काही खायला घेते म्हणून मग काही फळं, काही दुसरं काही जर शक्य झालं ते घ्यायची. आणि त्यामागचा उद्देश तिचा हे होता की भावाची लेकरं आपण गेल्यानंतर समोर येतात त्यावेळेस आपण हा काही हातात नसताना जाणं योग्य नाही. मग त्या केलेल्या पैशाच्या बचतीतून त्या खरेदी करायची आणि मग ते लेकराला द्यायची.
कारण बाबा ते काही पैसे या सगळ्या गोष्टीसाठी द्यायची नाहीत आणि देण्यासारखी फारशी परिस्थिती नव्हती म्हणा. पण त्या तिकटाच्या पैशातूनच ह्या गोष्टी ती करत असायची. म्हणजे तिथं गेल्यानंतर, माहेरला गेल्यानंतर ह्या गोष्टी जाताना हात हलवत जायचं नाही असा त्याचा एक भाग होता. तर आणखीन एक म्हणजे ती रिलेशन मेंटेन करण्यामध्ये खूप चांगले आता तिथे गेल्यानंतर माहेरमध्ये सगळे कामं करायला ती सुरुवात करायची. म्हणजे झाडणे असेल किंवा भांडे घासू लागणं असेल हे सगळं करायची. कपडे धुणे असेल, मामाची बन्यानच मळली, ते तुझं बन्यानच काढून दे, ते बन्यान धुवून देणं, ते तू दस्तीच धुवून देतो म्हणणं, मग पाठ घासणं, असे म्हणजे सातत्यानं म्हणजे घर स्वच्छ करायला मदत करणं. मामी आमच्या सांगायच्या की बाबा तुम्ही बसा बाई, तुम्ही काही करू नका, आता तुम्ही ते करूनच आलेला आहात, नाही काम केल्यानं काही माणूस मरते काय माय, अशा पद्धतीचं तिचं सांगणं असायचं. त्यामुळं काय गोड तर काम गोड असा त्याचा संदेश असायचा. त्यामुळं कधीही माहेरा गेली याचं मामींना किंवा मामांना कधी असं आपुलकी, खूप प्रेम असं आली माय म्हणलं की सगळ्यांनाच्या चेहऱ्यावर आनंद वाटायचा. आणि मामींना सुद्धा खूप विलक्षण, दोन्ही मामींना आमच्या खूप माय गेल्याचा, त्यांच्या घरी गेल्याचा खूप विलक्षण आनंद वाटायचा. आणि मायेचं आणि दोन्ही मामीचं सोबत कधी भांडण झाल्याचं आम्ही माय मरेपर्यंत कधी आम्हाला ऐकायला मिळालं नाही. हे जे अतूट प्रेम, अतूट नातेसंबंध, किंवा मामासोबत कधी भांडली माय, त्यांच्या बाच्यासोबत किंवा बाची तर काय छोटे भांडण्याचा विषय नव्हता, पण मामासोबत यांचं कधी, आजोबासोबत कधी भांडली की मला तू काय देत नाहीस किंवा हे दिलं नाहीस ते दिलं नाहीस, अशा पद्धतीचं काही तिच्याकडून, ती कोणाकडून काहीतरी अपेक्षा ठेवून कधीच आयुष्यात जगली नाही. काय आपल्याला जर काही देता आलं तर दिलं पाहिजे हीच भावना तिच्या मनामध्ये कायम राहिली. त्यामुळं आईविषयीची जी माहेरामध्ये जी आपुलकी, आदर तिच्याविषयी जे होता तर विलक्षण आदर आम्हाला तो अनुभवता आला. तर मित्र, दुसऱ्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे वडिलांच्या कष्टाची जाणीव माय नेहमी करून द्यायची. बाबा जे काही कष्ट करायचे आणि मग कष्ट करायचे, बाबांनी खूप कष्ट केले, कधी लाकडं वाहिले, डोक्यावर मुळ्या वाहिल्या. आमच्या घरी ऊस पण होता काही दिवस. 1986 पासून पुन्हा पाणी कमी होत गेलं, ऊस कमी होऊन गेला, पण ऊसाच्या मुळ्या टाकणे, ऊस वाहने डोक्यावरून ते गाडीत टाकणे, आणि गडग्याला खांडसरी म्हणून एक छोटासा कारखाना ऊसाचा, मग त्यानंतर शंकरनगरलाही कारखाना होता, तिथं पण ऊस जायचा, काही ट्रका जायचा, असं होतं. पण ते कष्टाचंच होतं सगळं. असं म्हणजे शेतकरी म्हणजे असं डायरेक्टली ऊसाच्या गाड्या भरायला लागलेल्या आहेत, कोणीतरी आपण मस्तपणे निळी टाकले, मस्त कपडे घातले आणि बघायलेलं आहे, असं काही प्रकार नव्हता. ते म्हणजे शेतकरी आणि शेतमजूर हे दोन्ही भूमिका त्यांनाच निभवावी लागायच्या. आणि इतरांची मदत होती, घेत होते काका, मोठे बाबा मी म्हणायचो, त्यांचा इतर मजूर काही लावायले जात असायचे त्या काळातही. पण असं काही जणांना वाटते की आता हे सगळं आहे म्हणजे काहीतरी श्रीमंत, हे जे चित्र मीडियातून असते ना, तसं काही वास्तवात नसते. शेतकरी, कष्ट करणारा शेतकरी या अर्थानं माझे वडील. तर डोक्यावर ते मुळ्या वाहने म्हणजे काय, तर ते ऊस डोक्यावर घेऊन त्या गाडीपर्यंत खालून मळ्यातून ते बाहेर आणून माने, तर केस गेलेत डोक्यावरचे, तर अशा पद्धतीने सांगायचे. किंवा मुळ्या विकून, लाकडंसुद्धा बाबांनी आणून काही दिवस ते सुद्धा फोडलेले आहेत किंवा ते नेऊन विकलेले आहेत. अशाच पद्धतीचे काही दिवस एका 2 वर्षामध्ये दुष्काळाचा काहीतरी भाग झाला होता, त्या काळात तो सुद्धा भाग वडिलांना करावा लागला. म्हणजे आम्हाला सांगायचं होतं हे की यांच्याकडे खूप असताना यांनी पैसे बचत केले नाहीत, मग ते हे घातले आणि मग हे पैसे उरले नाहीत,
त्यामुळे कष्ट करायला लागते, मला पण करावं लागायचं, याचा त्रागा. म्हणजे वडिलांची प्रतिमा नकारात्मक किंवा खलनायकाची उभं करणं हे जे काही लोक करतात आपल्या मुलांच्या समोर, तसं तिनं आधी आयुष्यात कधी केलं नाही. त्यामुळं आमच्या मनामध्ये आईवडिलांविषयीचा आदर आणि आईवडिलांविषयीचा जे कायमस्वरूपी आजही आदर आहे तो राहण्याला माझ्या माईचा वाटा आहे. त्याच्यामध्ये वडील अतिशय कष्टातूनच हे सगळं करत होते, हे मला या निमित्ताने सांगायचं आहे. सात्विक वृत्तीची माझी माय आणि देवाधर्मावरतीची विलक्षण श्रद्धा किंवा स्वप्नावरचा त्यांचा प्रचंड विश्वास. स्वप्नाची गोष्ट ती सांगायची. माझं नाव हनुमंत आणि वडिलांचं नाव मारुती, तर हे एकच नाव आहे ना. तरी पण माईनं हनुमंत हे नाव ठेवण्याचा एवढा आग्रह धरला की ती हनुमंत हे नाव ठेवलंच तिनं. बऱ्याच जणांनी सांगितलं मारुती आणि हनुमंत एकच आहे, हे ठेवू नये. पण ती मारुती राया जो हनुमान जो देव मानला जातो त्याच्यावर ज्या विलक्षण श्रद्धा असल्यामुळे, आणि मी जेव्हा आईच्या गर्भात होतो तेव्हा आई सांगायची, किंवा म्हणजे गर्भात राहण्या अगोदरच आई सांगायची की एक स्वप्न पडलं आणि या स्वप्नामध्ये मारुतीराया स्वप्नामध्ये आले आणि मारुतीरायाने सांगितलं की कशासाठी आलीस तू, हे स्वप्नातलं सांगायला. तर मी नाही, माझी लेक म्हणजे मथुबाई, आमची लेक आहे मथू आलेली आहे, तिला बोलवायला आलो. मग मारुतीराया म्हणला म्हणे की जा, तुला मुलगा होते. आणि मग मुलगा मी पोटात राहिलो असं माय सांगायची. आणि ही गोष्ट आता तुम्हाला वैज्ञानिक कसोटीवर वगैरे ह्या गोष्टी तर टिकत नाही, हा भाग सोडून देऊ आपण. पण त्यातून मला काय सांगायचे ते मी तुम्हाला सांगतो. आणि मग म्हणायची की तू कधीच अपयशी ठरणार नाहीस, तू यशस्वी होशील, तू अनेक परीक्षात पास होशील, तू नापास होणार नाहीस, अशा पद्धतीची सातत्यानं मला सांगत राहायची. कारण तुला देवाने देतो म्हणून दिलेला आहे, त्यामुळे तुझा दिवसेंदिवस प्रगती होईल, अशा पद्धतीचा तिचा जो काही संदेश मला लहानपणापासून माझ्या अंतर्मनामध्ये रुजला. आणि मग मला कुठल्याही परीक्षेमध्ये जेव्हा परीक्षेला मी सामोरं जायचो तेव्हा मला जरी कधी काळजी वाटली परीक्षेमध्ये पास होतो नापास होतो असं वाटायला लागलं, तर माय म्हणायची नाही नाही तू पास होणार, म्हणजे कारण तुला देवानं देतो म्हणून दिलेला आहे, तू अशी काळजीच करू नको. म्हणजे हा विश्वास देण्यामध्ये तिची देवावरची जी श्रद्धा होती त्या देवाच्या श्रद्धेचा परिणाम माझ्यामध्ये जो आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपकारक ठरला. आणि मी पण 12वीपर्यंत अतिशय धार्मिक वृत्तीचा होतो, देवाला पाणी घालणे, उपवास धरणे. मग टिपस कॉलेजमध्ये शिकायला लागलो. मग त्या ठिकाणी आल्यानंतर परिवर्तनाचे विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, चारवाक, रामास्वामी पेरियार, असे हे जे ह्या विचारधारेचा माझ्यावर विलक्षण प्रभाव पडला. आणि मग त्यानंतर माझ्यामध्ये जी आस्तिकता बऱ्याच प्रमाणामध्ये मग मात्र कमी होऊन गेली. परंतु मी 12वीपर्यंत अतिशय आस्तिक होतो. या सगळ्या गोष्टी एवढंच नव्हे तर पहाटे उठून जे कार्तिक मासामध्ये पहाटे उठून 4 वाजता थंड पाण्यानं आंघोळ करून 1 महिनाभर अतिशय थंडी असायची. माझा चुलत भाऊ रंगराव पाटील भोपाळे हे माझ्यासोबत राहायचे. ते मोठे होते, मी लहानच होतो. आणि मग ते पण ते हापसायचे, आंघोळ मी आंघोळ करायचो, मी हापसायचो, मग ते आंघोळ करायचे. आम्ही दोघं जायचो, बाकीचे वेगवेगळ्या वेळी यायचे. प्रचंड थंडी असायची तरी आम्ही त्या पहाटे 4 वाजता उठून महिनाभर आंघोळ करून देवाला त्यावेळी पाणी घालायचो. आणि त्याचा काय परिणाम झाला, पहाटे उठून मग आलो घरी की मग अंग पुसून टाकलं, कपडे घातले आणि मग अभ्यासाला बसायचो. म्हणजे पहाटे उठून अभ्यासाला बसणे आणि तितक्या वेळी आंघोळ करून मग काय व्हायलं, मला याच्यातून एक लक्षात आलं की पहाटे उठून आंघोळ करून जर अभ्यास केला तर तो अभ्यास लक्षात राहतो अधिक आणि तो कायमस्वरूपी लक्षात राहतो. हा एक संस्कार मला त्या काळात व्हायला मदत झाले. आणि त्याच्यामुळेच मी पुढच्या काळामध्ये कोणत्याही परीक्षेमध्ये मी कधी नापास झालो नाही.
विद्यापीठामध्ये मी मेरिट आलो, जी भारतातील टॉप 10 समजली जाणारी नेट एक्झाम मी पहिल्या प्रयत्नात पास झालो, या सगळ्या गोष्टी पुढं 15 ग्रंथ लिहिले, हा सगळा इतिहास आहे. त्या गोष्टीचा पाया कुठेतरी माहिती आहे, संस्कारात आहे, कष्टानं पुढं गेलं पाहिजे आहे. म्हणून आजही तुम्हाला मी सांगेल की आध्यात्मिक साधनेतून माणसाला जे आत्मिक बळ देण्याचं एक सामर्थ्य आहे, ते आत्मिक बळ देण्याचं सामर्थ्य आहे हे संस्कार आईकडून झालेले आहेत. तर मित्र, आपण प्रत्येकाला आध्यात्मिक व्हायचं की नाही, देव मानायचं की नाही, देव मानायचा ज्याचा त्याचा श्रद्धेचा विषय असू शकतो, परंतु त्याचे फायदे होतात याच्यावर माईची श्रद्धा होती आणि त्याचा काही प्रमाणात मला नक्की फायदा झाला आहे, हे देखील मी या निमित्तानं आपल्याला सांगेल. मी जरी आज देव या संकल्पनेवर, म्हणजे ह्या दगड धोंड्याला जे देव मानतात त्यावर जरी माझी श्रद्धा नसली तरी पण देव ही गोष्ट आहे आणि ते आपल्या पाठीराख्या राहते, असे जे त्याचा संस्कार होता तो बळ देणारा होता त्या काळामध्ये, एवढं मात्र मला त्याचा फायदा झाला. मित्र, आज मी पुन्हा एकदा आईला या निमित्तानं नम्र अभिवादन करतो आणि तमाम मातांना या जगातल्या त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि ज्या माता या जगात नाहीत त्यांना अभिवादन करून मी आजचा जे माझं बोलणं या ठिकाणी थांबवणार आहे. पण मातृदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.